हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 1 1.7 गुड मॅनर्स म्हणजे चांगले शिष्टाचार. तर मित्रांनो, हा चॅप्टर आपल्याला चांगले शिष्टाचार शिकवतो. चला आपण पाहूया. हे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, डू यू नो. चला आपण या तिघाचे उत्तर जाणून घेऊया. तर चला मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी युअर रिस्पॉन्स व्हेन समवन हेल्प्स यू. म्हणजे जेव्हा कोणी तुम्हाला मदत करेल तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल? तर याचे उत्तर असे असेल की आय विल से थँक यू, म्हणजे मी धन्यवाद म्हणेन. दुसरा क्वेश्चन, हाऊ डू यू ग्रीट युअर टीचर इन द मॉर्निंग. याचे उत्तर असे की आय ग्रीट माय टीचर बाय सेइंग गुड मॉर्निंग टीचर, म्हणजे मी माझ्या शिक्षकांना शुभ सकाळ गुरुजी असे म्हणून अभिवादन करतो. तर मित्रांनो, तिसरा प्रश्न, विच गुड हॅबिट्स डू यू नो, म्हणजे तुम्हाला कोणत्या चांगल्या सवयी माहित आहेत? त्याचे उत्तर असे की गुड हॅबिट्स आर हेल्पिंग ऑदर्स, बिईंग पोलाइट, शेअरिंग, बिईंग ऑनेस्ट अँड टायडी. चला मित्रांनो, आपण चॅप्टरकडे वळूयात. बी, लिसन, रिपीट अँड इनॅक्ट, म्हणजे ऐका, पुनरावृत्ती करा आणि कृती करा. इट वॉज मंडे मॉर्निंग, म्हणजे सोमवारची सकाळ होती. द बेल रँग अँड ऑल द चिल्ड्रन रॅन इन टू ग्रेड 4, म्हणजे घंटा वाजली आणि सर्व मुले चौथ्या इयत्तेत धावत गेली. बट दॅट डे वॉज गोइंग टू बी व्हेरी स्पेशल, म्हणजे पण तो दिवस खूप खास असणार होता. द टीचर एंटर्ड द क्लासरूम, स्माइल्ड अँड सेड, म्हणजे शिक्षिका वर्गात आल्या, हसल्या आणि म्हणाल्या. काय म्हणाल्या? चिल्ड्रन, वी विल हॅव अ डे विदाउट रूल्स, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. म्हणजे मुलांनो, आज आपण नियमांशिवायचा दिवस साजरा करणार आहोत. बघूया काय होतंय. द स्टुडंट्स वेअर व्हेरी एक्साइटेड, म्हणजे विद्यार्थी खूप उत्साही होते. स्वराज जम्प्ड ऑन द चेअर, म्हणजे स्वराज खुर्चीवर उडी मारून बसला. भक्ती स्टार्टेड शाउटिंग, या नो रूल्स टुडे. भक्ती ओरडू लागली, हो, आज कोणतेही नियम नाहीत. आयुष थ्रीव पेपर बॉल्स इन द एअर, म्हणजे आयुष हवेत कागदाचे गोळे फेकत होता. अवंतिका वॉज टॉकिंग लाऊडली टू हर फ्रेंड्स, अवंतिका तिच्या मैत्रिणीशी मोठ्याने बोलत होती. सून द क्लासरूम बिकेम व्हेरी नॉइसी, म्हणजे लवकरच वर्गात खूप गोंधळ सुरू झाला. नोबडी वॉज लिसनिंग, म्हणजे कोणीही ऐकत नव्हते. बुक्स फेल डाऊन, चॉक्स ब्रोक इंटू स्मॉल पीसेस अँड द बोर्ड वॉज फुल ऑफ स्क्रिबल्स, म्हणजे पुस्तके खाली पडली, खडूंचे लहान लहान तुकडे झाले आणि फळा पूर्णपणे भरला होता रेगोट्याने. टीचर जस्ट वॉच्ड क्वाइटली, शिक्षक शांतपणे बघत राहिले. सडनली द स्कूल हेडमास्टर हू वॉज वॉकिंग बाय, म्हणजे अचानक तिथून चाललेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा गोंधळ पाहिला. हर्ड ऑल द नॉईस, ही ओपन द डोअर अँड लुक्ड इनसाइड, त्यांनी दार उघडून आत डोकावून पाहिले. एव्हरीवन फ्रोज, म्हणजे सगळे स्तब्ध झाले. द रूम वॉज व्हेरी अनटायडी, म्हणजे खोली खूपच अस्ताव्यस्त होती. द टीचर स्माइल्ड अँड सेड गुड मॉर्निंग सर, शिक्षक हसून म्हणाले, शुभ सकाळ सर. वी आर हॅव्हिंग अ डे विदाउट रूल्स टुडे, आज आपण नियमांशिवायचा दिवस साजरा करणार आहोत. द हेडमास्टर लाफ्ड अँड सेड, म्हणजे मुख्याध्यापक हसून म्हणाले, ओ आय सी, देन लेट्स सी हाऊ लॉंग यू कॅन मॅनेज विदाउट रूल्स, म्हणजे अरे वा, मग बघूया तुम्ही नियमांशिवाय किती वेळ निभावून नेता. आफ्टर सम टाइम स्वराज कुड नॉट फाइंड हिज पेन्सिल, थोड्या वेळाने स्वराजला त्याची पेन्सिल सापडली नाही. भक्ती स्लिप्ड ऑन अ पेपर ऑन द फ्लोअर, म्हणजे भक्ती जमिनीवरच्या कागदावर घसरली. आयुष नोटबुक वॉज टॉर्न, म्हणजे आयुषची वही फाटली. अवंतिका सेड आय कांट हिअर एनिथिंग इन दिस नॉईस, अवंतिका म्हणाली, या गोंगाट्यात मला काहीच ऐकू येत नाही. एव्हरीवन लुक्ड टायर्ड अँड सॅड, म्हणजे सगळे थकलेले आणि उदास दिसत होते. देन टीचर आस्क्ड सॉफ्टली, म्हणजे मग शिक्षकाने हळू आवाजात विचारले, चिल्ड्रन, डिड यू एन्जॉय युअर डे विदाउट रूल्स, मुलांनो, नियमांशिवायचा दिवस तुम्हाला आवडला का? दे ऑल शाउटेड नो मॅडम, इट वॉज टेरिबल, म्हणजे ते सर्व ओरडले, नाही मॅडम, तो खूपच वाईट होता. टीचर स्माइल, म्हणजे शिक्षिका हसल्या. नाऊ लेट्स रिमेंबर आवर क्लासरूम रूल्स, म्हणजे आता आपण आपल्या नियमांची आठवण करूया. वी विल कॉल देम क्लासरूम एटिक्वेट्स, शी रोट ऑन द बोर्ड, म्हणजे आपण त्यांना वर्गातील शिष्टाचार म्हणू असे तिने फळ्यावर लिहिले. देन द चिल्ड्रन क्लीन्ड द रूम टुगेदर, मग मुलांनी मिळून खोली स्वच्छ केली. दे प्रॉमिस्ड नेव्हर टू फॉरगेट द रूल्स अगेन, म्हणजे त्यांनी पुन्हा कधीही नियम न विसरण्याचे वचन दिले. When the headmaster came again, he smiled and said,
जेव्हा मुख्याध्यापक पुन्हा आले तेव्हा ते हसले आणि म्हणाले, नाऊ दिस इज द बेस्ट क्लास इन द स्कूल. म्हणजे आता हा शाळेतील सर्वोत्तम वर्ग आहे. फ्रॉम दॅट डे ग्रेड 4 बिकेम द मोस्ट नीट अँड हॅपीएस्ट क्लास इन द स्कूल. त्या दिवसापासून चौथीचा वर्ग शाळेतील सर्वात स्वच्छ आणि आनंदी वर्ग बनला. तर चला आपण याची काही क्वेश्चन अँड आन्सर्स पाहूया. सी ऍक्टिव्हिटी लुक लिसन अँड रिपीट म्हणजे पहा, ऐका आणि पुन्हा करा. हे शब्द मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तुम्ही माझ्या मागे पुन्हा म्हणा व याचा अर्थही मी स्क्रीनला देत आहे. रूल्स, नॉइझी, स्क्रिबल्स, इटिक्वेट्स, पोलाइट, प्रॉमिस्ड, फ्रोज, अनटायडी. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूयात. डी, लेट्स मेक रूल्स फॉर आवर क्लासरूम म्हणजे आपण आपल्या वर्गासाठी नियम बनवूया. खाली आपल्याला विचार करण्यासाठी एक सेंटेन्स दिलेला आहे, ते आपण वाचूया. थिंक व्हॉट काइंड ऑफ रूल्स मेक आवर क्लास हॅपी अँड सेफ म्हणजे विचार करा कोणत्या नियमांमुळे आपला वर्ग आनंदी आणि सुरक्षित राहतो. राईट इच रूल अँड डेकोरेट इट म्हणजे प्रत्येक नियम लिहा आणि त्याला सजवा. पुट इट ऑन द क्लासरूम वॉल म्हणजे तुमच्या वर्गभिंतीवर ते लावा. रिमेंबर टू फॉलो दीज रूल्स व हे नियम पाळायला विसरू नका. खाली आपल्याला उदाहरण म्हणून काही नियम दिलेले आहेत. त्यातील पहिला म्हणजे आय विल रेज माय हँड व्हेन आय स्पीक म्हणजे मी बोलताना हात वर उचलेन. दुसरा आहे आय विल नॉट शाउट इन द क्लास म्हणजे मी वर्गामध्ये ओरडणार नाही. तिसरा आहे कीप सायलेन्स म्हणजे शांतता ठेवा. मुलांनो या प्रश्नात आपल्याला सांगितलेले आहे की आपण आपल्या क्लासरूमसाठी काही नियम बनवायचे आहेत आणि ते नियम बनवून व सजवून आपल्या क्लासरूमच्या भिंतीवर लावायचे आहेत. तर मित्रांनो हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. तर कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.